त्याच्या आधीच एक प्रसंग तुम्हाला सांगते. खरंच मला अंगावरती सांगताना सुद्धा काठी येत आहेत की असंही कोणासोबत होऊ शकतं. खरंच ते माझ्यासोबत झालं. माझं मन आपली भरून येते बघा तुम्हाला सांगताना, अंगावर काठी येतं शहरून एकदम. कसं सांगू मला खरंच कळत नाही. कुणाला पटेल अगर ना पटेल, पण माझ्यासोबत घडलेला हा काय म्हणतात प्रकार आहे तो तुम्हाला मी सांगणार आहे. आज आलं नाही परवा दिवशी संडेला काय झालं, जे आपल्याकडे सुसामावशी येतात, जे आपल्याला गोष्टी वगैरे सांगतो, तुम्ही ऐकलं असेल. आदरीसाठी काय काय रेसिपी वगैरे करून देतात, काय का ते तुम्हाला माहितीच असेल. त्यांच्या नातवाला बघायला गेलो होतो. सायकलीवरनं पडला म्हणून तो लागलाय म्हणून त्याला बघायला गेलो होतो सगळं. मग तिथूनच आम्ही बाजारात गेलो. याला बन्यान वगैरे आणायचे होते, बन्यान थोडेसे उन्हाळी कपडे आणायचे होते म्हणून आम्ही गेलो. सगळं बाजार वगैरे फिरलो, सगळं झालं. घरी आलो, जेवलो. त्यासोबत मी किती रील्स केले त्या दिवशी बसून इथे. का तर रडत होता मला, हे तर मन डायव्हर्ट करण्यासाठी मी ह्याच्यासोबत किती तर रील्स केले. आणि नंतर सगळे झोपले वगैरे झालं. आणि काय झालं, झोपल्यावरती 1:30 वाजता मी आदर्श आणि आम्ही तिघंच जागे होतो. 1:30 वाजता मी झोपलो, आदर्श पण झोपला. आणि पप्पा काहीतरी बाथरूममध्ये होते. आणि मी आता माझ्या कानाकडे लक्ष गेलं, बघते तर एका कानातली बुगडी नव्हती, गायब होती. कुठं होती, कधी पडली मलाच माहीत नाही. आणि नंतर मी सगळं घर शोधाशोध केली. 3 वाजेपर्यंत आम्ही अक्षरशः शोधत होतो सगळीकडे. तिथे गेली काही ठिकाणी सापडली नाही म्हणून मग नंतर काय झालं, गेले आणि स्वामींच्या चरणी काय म्हणतो प्रार्थना केली. स्वामी, तुमच्या नजरेतून माझी कशी काय वस्तू जाऊ शकते, किंवा तुम्ही असं कसं काय जाऊ शकते. नाही म्हणलं, स्वामी तुम्ही माझी वस्तू मला घरातच सापडून द्यायला पाहिजे, माझी वस्तू मला घरातच भेटली पाहिजे, अशी मी खूप मनापासून इच्छा केली होती. आणि त्या दिवशी खरं सांगते, स्वामी तर इतका जप केला, मी मनातल्या मनात खूप जप केला होता. स्वामी माझी वस्तू सापडू दे, स्वामी माझी वस्तू सापडू दे, घरातच सापडू दे म्हणून खूप मी जप केला होता. 1 मिनिट आदरेला गाणं चेंज करून देते. आणि असं करत मग काय म्हणतात, खूप मी जप केला. तरी अक्षरशः मला त्याला तरी झोप लागली नाही. जे पप्पा मला झोप आता राहू दे, आपण नवीन करा येईल, तुला तर एवढं तर सोडणं गेलं हे तर कधीही हळूहळू व्यक्त करायची नाही म्हणले. झोप तू आता, मी तुला लगेच दुसऱ्या दिवशी नवीन करून देतो, आता काय त्रास करून घेऊ नको म्हणजे रात्री तू झोप म्हणून मग काही मला केलं, झोप लागली. त्या दिवशी मी पहाटे 5:30 वाजता मला कशी तरी झोप लागली. आणि दुसऱ्या दिवशी मग सकाळी झालं, आंघोळ वगैरे केली, स्वामींची प्रार्थना केली. तेव्हाही मी तेच म्हणलं, स्वामी माझी वस्तू मला घरातच सापडू दे, अशी मनापासून प्रार्थना केली. चहा वगैरे केला, चहाचा नैवेद्य वगैरे दाखवला. आणि बाहेर शोधायला जाणार त्याच्या आधी मला बिछाना काढूया, बिछाना बघूया आणि त्या आहे का. खरं तुम्हाला पटणार आहे की नाही काय माहीत नाही मला, पण बिछाण्याच्या खाली तर आपल्या ह्याची एक फिरकी असते, ती मला तिथे सापडली. खाली चटई काढली तर चटईच्या खाली मला ती सापडली. अक्षरशः त्यावेळी अंगावरती काटा आला ना. मला खरंच कळायचं बंद झालं की असं काहीतरी होऊ शकतंय. खरंच मी एवढी मनापासून प्रार्थना केली की स्वामींनी माझी खरंच प्रार्थना ऐकून घेतली त्या दिवशी. आणि ती वस्तू सापडली मला तिथे, एक तरी सापडलं. आणि त्यानंतर मग एक सापडले म्हणजे दुसरं पण इथेच कुठेतरी असणार आहे म्हणून मी शोधलं सगळं, बेडवरती वगैरे सगळीकडे शोधलं मी. सगळं घर 2-3 वेळा मी झाडून काढलं तरी पण नाही सापडली. त्यानंतर मग खरं सांगते, देऊळ बंद पिक्चर तुम्ही बघितलं की नाही मला माहीत नाही आहे. खरंच त्यात कसं तो पासवर्ड शोधण्यासाठी इतकी मेहनत घेतो, तसंच मी हे केलं होतं की तू शोध, तुला सापडणार, तू शोध, तुला सापडणार. आणि झालं असं की सगळं शोधलं खरं सांगते, शोधलं खूप शोधलं मी. घरात सगळीकडे शोधलं, बाहेर शोधलं, खूप शोधलं. आणि झालं असं की घंटागाडी आली होती कोपऱ्यावरती, हे चौकात तिथे आली होती. आणि मग म्हणलं एकदा विचार करूया कचऱ्याच्या डब्यात भेटतंय का. खरंच मी असं केलं होतं, तर कचऱ्याच्या डब्यात भेटतंय का. म्हणून मी काय केलं, सगळं झाल्यावरती मला रात्री झाडू मारून चुकून त्याच्यात गेले का बघायला हवं म्हणून मी सगळं काय केलं, कचऱ्याचा डबा पालथा केला. तर खरं सांगते तुम्हाला, त्या कचऱ्याच्या डब्याची असते ती मला दुसरी त्याचं साईड असते ती सापडली. मला खरं अक्षरशः त्यावेळेस ना 5 मिनिटं कळायचं बंद झालं होतं. मला खरंच काय म्हणतात, काय करून काय नको झालं होतं. मी कचरा टाकायला जाणार त्याच्या आधी मी बघितलं इथे कचरा टाकायला गेले तर त्यात ती होती. खरंच माझ्या जीव आला. आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकलेली, एवढं मन भरून आलं माझं. सांगतो मी स्वामीच्या समोर जाऊन ढसाढसा रडले अक्षरशः की तुम्ही माझी खरंच प्रार्थना ऐकून घेतला.
आणि झाला असं मग कचरा वगैरे टाकला मी. कचरा टाकून मला वाटतं एक 5च मिनटं मी झालं आत आले. आत येऊन बसले तोपर्यंत दारात एक बाई आली आणि म्हणजे स्वामींच्या नावानं पैसे द्या तुम्ही. असं वाटलं लगेच मला इथल्या इथं स्वामींनी प्रचिती दिली की आता मी तुला मदत केलं, तू आता मला मदत कर. माझं मन बघण्यासाठी आले होते की काय माहीत माझ्या दारात. पण खरं सांगते लगेच 5 मिनटात कसं काय तिथे माझ्या दारात येऊ शकते. पण स्वामींच्या नावानं कुठल्या रूपात माझ्या दारात आले खरंच मला कळलं नाही. आणि आले ती बाई माझे पैसे मागायला लागले. मग आधी म्हणजे तुला इच्छेने द्यायचं तेवढे दे. मग 25 रुपये दिले आणि म्हणजे बाळ तुझं मन खूप मोठं आहे, अजून पाहिजेत मला. मग अजून तुला मी खरं सांगते मी 100 रुपये तिला दिले असं नाही म्हणलं. माझं स्वामीने ऐकलेलं मग स्वामीसाठीच आहे आणि मी देऊन टाकलं ती. आणि झालं मग मला अजून काहीतरी हवं आहे तुझ्याकडून. मग काय द्यायचं म्हणून मी तुला एक साडी दिली. साडी मागितली तिने माझ्याकडे, एक साडी दिली. मला खरं सांगते इथल्या इथं मला लगेच प्रचिती आली होती की मी तुझी मदत केली, तू आता माझी मदत कर. स्वामींचा हा प्रसंग मी काय आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. कधीही म्हणजे कधीही विसरू शकणार नाही. अंगावरती मला सांगताना पण जेव्हा झाला तेव्हा पण खूप काटे आले होते, मन भरून आलं होतं की कसं काय असं कसं होऊ शकतं, कसं होऊ शकतं असं. स्वामींची सेवा करून मला वाटते खूप दिवस पण झाले नाही, 1 महिना झाला असेल मी केलेलं आहे सेवा तर सुरू त्यांची. मला जेवढं माझ्याकडून होतं तेवढं मी त्यांच्यासाठी करत होते. मी अजून त्यांच्या मठात काम करा, मला जवळच पण मठ आहे स्वामी समर्थांचं मठ, तिथेसुद्धा गेलेलं नाही. पण उद्या मी नक्की जाणार आहे. उद्या गुरुवार आहे. आता त्यांनी काय म्हणतात हे केलेलं नाही, मी जाणार आहे. त्या गुरुवार आहे मी स्वामींच्या मठात जाणार, पहिल्यांदा जाणार आहे मी जाणार आहे. त्यामध्ये स्वामींचं खरंच खूप आभार आहे की स्वामी समर्थ त्यांनी मला एवढं नक्की काय म्हणतात एक काम करून दिलं होतं. मी या बाबासाठी पण मी खरं सांगते मी आजरीसाठी स्वामी समर्थांचं केलं होतं की मी हा सारखं महिन्यात आजारी पडत होता. त्यामुळे म्हणलं जाऊ दे आपण पण करून बघूया. स्वामींची चरणी प्रार्थना केली तर खरंच खूप छान होईल म्हणून मी मनापासून सुरुवात केली होती आणि ते सार्थकीसुद्धा लागलेलं ह्या गोष्टीला खूप आनंद आहे. आणि मी कालच सांगणार होते ही गोष्ट, पण काल माझंच एकदम हालत एवढी बेकार झाली होती की सगळं म्हणत जाऊ दे. त्याला पोळ्या खायच्या आहेत मला. तिथं आमचं काय संपत नाही गाणी. 4th 5th मेकअप करून झालेला आहे आमचा. व्हिडिओ तर मी इथंच करते. सगळ्यांना शुभरात्री, गुड नाईट. आजचा दिवस मला छान मस्त जाऊन दे. स्वामी जशी स्वामी माझी इच्छा पूर्ण केली किंवा माझं जे सेवा आहे ते स्वीकारून घेते तसंच तुमचंही हो ही ईश्वरचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत काय बाय. हा मला वाटते सकाळपासून 4th आमचा चेंज असेल. 4th म्हणजे कपडे बदलले. 4th म्हणण्यापेक्षा 5वा फेर असेल आमचा हा कपडे बदलण्याचा आणि आवरण्याचा. आता पाणी आवरलेलं आहे, इथं छान मस्त भरवलेलं आहे. त्याला आता खाल्ला आहे आणि आवरलेलं आहे आत्ता. काल काय झालं, काल पोट खराब झालं अचानकच. कालचं ब्लॉग आलं नाही ते सांगते तुम्हाला. पोट अचानक खराब झालं आणि पोट दुखायला लागल्यामुळे मी झोपून घेतलं. 9:30-10 वाजता मी झोपून घेतलं. त्याच्याकडे पण लक्ष दिलं नाही मी काल आणि झोपून घेतलं. अचानकच रात्री 11-11:30 वाजता एवढा ताप आला सांगून आणि त्यानंतर थंडी वाजून आली. 2 ब्लँकेट घेऊन झोपले मी. एवढा ताप आणि एवढी कणकण जोरात आली. मलाच कळालं नाही मला अचानक एवढं कसं काय झालं. मला खरं सांगते लाईफमध्ये मला एवढा त्रास कधीच झाला नव्हता. तो काल पहिल्यांदा झाला तेवढा त्रास मला कधीच झाला नव्हता. थंडी वाजून आली, काही केलं कमी यायला. 2 ब्लँकेट घेऊन झोपले. बंद पडलं, झोपले, काही कमी नाही. मग हे आले आणि म्हणले त्रास व्हायला लागला तिला. मग यांनी रात्री मला ना एक पेनकिलर गोळी दिली. ते कणकण ताप सर्दी त्याच्यावरचीच होती ती गोळी खाल्ली, अर्धीच खाल्ली. मी काल जेवले पण नाही, पोट खराब होतं त्यामुळे मी काल जेवलेसुद्धा नव्हते आणि तसंच झोपले आणि अर्धी गोळी खाल्ली. ती घेऊन अंगावरती झोपले. त्रास तुला गोळी खाऊन झोपले. घाम गेल्यावरती थोडंसं बरं वाटलं, थंडी वाजायची कमी आली. त्यानंतर परत आहे असं चालू झालं थोड्या वेळाने. परत तेच रिंजन असं माझं पूर्ण दिवस कंटाळ्यात राशीत गेली. मला काहीच सुचलं नाही. सकाळी उठून तर तेच कशी तरी उठून आंघोळ केली, चहा वगैरे घेतला. कामं तर असं सांगते मी कामसुद्धा केलेली नव्हती. काहीच नाही. मशीनला कपडे लावलेले तेवढीच काम असेल माझं, बाकी काहीसुद्धा केलं नव्हतं. कारण मला जमलंच नाही काय करायला. एवढं म्हणतात काय एकदम अंगात जीव नसल्यासारखं झालं. ते चक्कर मारत होती
मी काहीच कळायला मार्ग नव्हता, खरंच कळत नव्हतं. ते पप्पा मला आदरीचे म्हणतो की आपण सकाळीच दवाखान्यात जाऊयाचं. म्हणजे मी काय आता येणार नाही. मला सकाळी चालायला सुद्धा नको वाटत होतं. नंतर मग अख्खा दिवस मी असं झोपून काढला. 5 वाजता दवाखान्यात मला इंजेक्शन गोळ्या घेतल्या. तेव्हा मला वाटतं जरा अंगात तरतरी आली आणि बरं वाटायला लागलं. खरं सांगते, खूप काळचा दिवस मला बेकार गेलेला आहे. मला दुपारपासून वाढत होतं थोडं, तर मी इग्नोर केलं. कारण आद्रेला घेऊन पण कधी कधी मला थकल्यासारखं वाटतं. त्यामुळे तसं झालं असेल असं वाटलं मला. पण त्यानंतर रात्रीचं खूप त्रास झाला त्याच्याकडे. तर मी काल अख्खा दिवस आणि अख्खी रात्र लक्ष दिलं नाही. तो कधी झोपला, कधी खाल्ला, काय खाल्ला मॅडम, काही लक्ष नव्हतं. काही म्हणजे काहीच नाही लक्ष दिलं मी काल त्याच्याकडे. आत्ता मगाशी त्याला मी घेतलं, तर माझ्या वासाने त्याला मला म्हणून नको म्हणून त्याला जवळसुद्धा घेतलं नव्हतं माझ्या. आणि तो म्हणजे काय, तू घे, तू मला घे, तो सारखं माझ्या जवळ होता, तू मला घे, मला बाकीचं काय सांगू नको. तर पण सोडून दिलं म्हणलं असं झालेलं आहे काम. आणि त्याच्या